I am going to explain halogen derivatives. In the introduction part, I have taken here one example, CH3CH3. याचं नाव काय? Ethane. What is the type of this compound? It is hydrocarbon, because this compound contains only two elements, carbon and hydrogen. If we replace one of the hydrogen atom by chlorine atom, then the resulting compound will be in this way, CH3CH2Cl. Now it is called halogen derivative of hydrocarbon. So halogen derivative of hydrocarbon, it is nothing but the compound obtained by replacing one or more hydrogen atoms from aliphatic or aromatic hydrocarbon by one or more halogen atoms. Then next point is classification of halogen derivatives. There are two ways of classifying halogen derivatives. One is on the basis of hydrocarbon skeleton and another is on the basis of number of halogen atoms. Let us see classification based on hydrocarbon skeleton. On the basis of hydrocarbon skeleton, halogen derivatives are classified as haloalkanes, haloalkenes, haloalkynes and haloarenes. या बाजूला एक्झाम्पल्स दिलेत बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3CH2X. याच्यामध्ये CH3CH2 हा जो पार्ट आहे याला म्हणायचा हायड्रोकार्बन स्केलेटन. सेकंड एक्झाम्पलमध्ये CH2 डबल बॉन्ड CH हा जो पार्ट आहे याला म्हणायचा हायड्रोकार्बन स्केलेटन. या कार्बन स्केलेटन कोणत्या टाईप्स आहे याच्यावरून हे टाईप्स दिले. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये हायड्रोकार्बन स्केलेटनमध्ये फक्त कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे अँड धिस हायड्रोकार्बन स्केलेटन इज अटॅच्ड टू हॅलोजन ॲटम, सो इट इज कॉल्ड हॅलो अल्केन. इथे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळं अल्केन असं आहे, सो हॅलो अल्केन. सेकंड एक्झाम्पलमध्ये हायड्रोकार्बन स्केलेटनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि हा पार्ट हॅलोजनला कनेक्टेड आहे, सो इट इज कॉल्ड हॅलो अल्किन. तो तुमच्या लक्षात आला असेल. हिअर एक्स स्टँड्स फॉर हॅलोजन ॲटम. थर्ड एक्झाम्पलमध्ये कसं आहे, हायड्रोकार्बन स्केलेटनमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, सो दिस एक्झाम्पल इज कॉल्ड हॅलो अल्काइन. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये हॅलोजन ॲटम इज कनेक्टेड टू ॲरोमॅटिक रिंग. हॅलोजन ॲटम जर ॲरोमॅटिक रिंगला कनेक्टेड असेल तर त्याला काय म्हणायचं, हॅलोअरीन. ओके, सो दिस इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हायड्रोकार्बन स्केलेटन. देन क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बेस्ड ऑन द नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. कंपाऊंडमध्ये किती हॅलोजन ॲटम्स आहेत त्याच्यावरून असे क्लास दिलेत. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्स, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्स अँड पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर आपल्याला माहिती आहे मोनो स्टँड्स फॉर 1, डाय मीन्स 2, ट्राय स्टँड्स फॉर 3 अँड पॉली स्टँड्स फॉर मेनी. मग इकडे एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. हिअर ऑल्सो एक्स रिप्रेझेंट्स एनी हॅलोजन ॲटम. It may be chlorine, bromine or iodine, etc. So first example is CH3CH2X. इथे एकच हॅलोजन ॲटम आहे, इथे पण एकच हॅलोजन ॲटम आहे, म्हणून या टाईपच्या कंपाऊंडना काय म्हणायचं, मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. तर दुसऱ्या रोमध्ये जे कंपाऊंड्स आहेत ते प्रत्येक कंपाऊंडमध्ये 2 हॅलोजन ॲटम्स आहेत.
So they are called dihalogen compounds. Here these two compounds have 3 halogen atoms, so they are called trihalogen compounds. So this is classification based on the number of halogen atoms present in the compound. Then classification of monohalogen derivatives. त्याच्यामध्ये alkyl halides or haloalkanes, then allylic halides, benzylic halides, vinylic halides, haloalkynes and aryl halides or haloarenes असे क्लास दिले. Let us see one by one. Classification of monohalogen compounds. First is alkyl halides or haloalkanes. Alkyl halides आपल्याला माहित आहे. In alkyl halides, alkyl group is connected to halogen atom. तर याच्यामध्ये हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला कनेक्टेड आहे तो कोणत्या टाईपचं कार्बन असतो? इट इज sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. फॉर एक्झाम्पल इथे बघा RCH2X. In this compound, X is connected to sp3 hybridized carbon atom. हे sp3 hybridized carbon atom कसं ओळखायचं? तर जो कार्बन ॲटम अदर 4 ॲटम्सला कनेक्टेड आहे. फॉर एक्झाम्पल इथे हा C आहे, तो इकडे Xला कनेक्टेड आहे, इकडे अल्किल ग्रुपला कनेक्टेड आहे आणि 2 हायड्रोजनला कनेक्टेड आहे. सो हा sp3 hybridized carbon atom. So if halogen atom is connected to sp3 hybridized carbon atom in saturated hydrocarbon skeleton, then it is called alkyl halide. आता इथे हॅलोजन ॲटम sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला कनेक्टेड आहे आणि हे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन स्केलेटन आहे, कारण याच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड आहे. या टाईपच्या कंपाऊंडला अल्किल हलाइड और हॅलोअल्केन असं म्हणायचं. यू नो अल्किल हलाइड्स कॅन बी क्लासिफाईड फर्दर ॲज प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्किल हलाइड्स डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ कार्बन ॲटम टू विच हॅलोजन इज कनेक्टेड. हे पण आपल्याला याच्या अगोदर झालेलं असण्याची शक्यता. तर प्रायमरी अल्किल हलाइडमध्ये हॅलोजन इज कनेक्टेड टू प्रायमरी कार्बन ॲटम. तुम्हाला टाईप ऑफ कार्बन ॲटम्स लास्ट इयरला झालेला आहे. तर प्रायमरी कार्बन ॲटम मीन्स कार्बन ॲटम विच इज कनेक्टेड टू ओनली वन अनदर कार्बन ॲटम. इथे हा कार्बन फक्त दुसऱ्या एकच कार्बनला कनेक्टेड आहे आणि त्याला हॅलोजन ॲटम कनेक्टेड आहे. सो या अल्किल हलाइडचं टाईप कोणतं येणार? प्रायमरी अल्किल हलाइड, विच इज ऑल्सो रिप्रेझेंटेड इन दिस वे. In secondary alkyl halide, halogen atom is connected to secondary carbon atom. Secondary carbon atom means carbon atom which is connected to two other carbon atoms. हा कार्बन दुसऱ्या 2 अल्किल ग्रुपला म्हणजे दुसऱ्या 2 कार्बनला कनेक्टेड आहे. सो इट इज सेकंडरी कार्बन ॲटम. याच्यावरून याचं टाईप येणार सेकंडरी अल्किल हलाइड विच इज रिप्रेझेंटेड इन दिस वे. याचप्रमाणे टर्शरी अल्किल हलाइडमध्ये काय? हॅलोजन ॲटम इज कनेक्टेड टू टर्शरी कार्बन ॲटम. सो दिस इज द मिनिंग ऑफ अल्किल हलाइड्स अँड हाऊ दे आर क्लासिफाईड. याच्यानंतर मोनोहॅलोजन कंपाऊंड्समध्ये नेक्स्ट क्लास आहे तो अलायलिक हलाइड्स. यू कॅन सी हियर इन अलायलिक हलाइड्स हॅलोजन ॲटम इज कनेक्टेड टू sp3 hybridized carbon atom which is present next to carbon carbon double bond. तर इथे राईट साईडला ह्या एक्झाम्पलमध्ये बघा इथे X कोणत्या कार्बनला कनेक्टेड आहे? इथे CH2ला कनेक्टेड आहे आणि CH2 मधला जो कार्बन आहे तो दुसरे 4 ॲटमला कनेक्टेड आहे. 1 इकडे हा कार्बनला एक आहे, 2 आणि हायड्रोजनला 2, 4. म्हणून हा कुठल्या टाईपचा येणार? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे.
and this sp3 hybridized carbon atom is present next to double bond. डबल बॉन्ड नंतर इथे कनेक्टेड आहे आणि त्याला हॅलोजन ॲटम कनेक्टेड आहे. इफ द कंपाउंड इज इन दिस वे इट इज कॉल्ड allylic halide. So once again, in allylic halide, halogen is attached to sp3 hybridized carbon atom which is connected to carbon-carbon double bond. Then या एक्झाम्पलमध्ये पण बघा, आता इथे हेक्सागोनल रिंग दिसते आपल्याला. इथे हॅलोजन ॲटम म्हणजे एक्स हा या कार्बनला कनेक्टेड आहे. मी इथे कर्सर आणलेला आहे, तुम्हाला तिथं येलो स्पॉट दिसत असेल. तर इथे जरी आपल्याला 3 लाईन दिसत असले कार्बन भोवती, तरी हा CH आहे. म्हणजे किती येणार बघा, हे इकडे हॅलोजनला कनेक्टेड आहे 1 2 3 आणि हायड्रोजनला एक कनेक्टेड आहे, म्हणजे 4 ॲटम्सला कार्बन कनेक्टेड आहे. त्यामुळं हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम येणार. दिस sp3 hybridized carbon atom is next to carbon-carbon double bond. कार्बन-कार्बन डबल बॉन्ड नंतर हा कार्बन येतो आणि त्याला हॅलोजन ॲटम कनेक्टेड आहे. म्हणून याचं टाईप कुठलं येणार, allylic halides. ओके. देन बेन्झायलिक हलाइड. बेन्झायलिक या वर्डवरून पण लक्षात येईल. इथे काय दिलं, इन बेन्झायलिक हलाइड्स हॅलोजन ॲटम इज कनेक्टेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज बॉन्डेड टू ॲरोमॅटिक रिंग. आता इथे एक्स कोणाला कनेक्टेड आहे, CH2 ला, आणि CH2 मधला कार्बन हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे आणि sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम हा ॲरोमॅटिक रिंगला कनेक्टेड आहे. असं कनेक्शन असेल तर त्याला म्हणायचं बेन्झायलिक हलाइड. इथे पण बघा, एक्स इज कनेक्टेड टू धिस कार्बन ॲटम. हा कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम होतो विच इज अटॅच्ड टू ॲरोमॅटिक रिंग. सो इन मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, if halogen atom is connected to sp3 hybridized carbon atom which is attached to aromatic ring, then it is called benzylic halide. Then vinylic halides. आपल्याला व्हिनिल ग्रुप माहीत आहे. व्हिनिल ग्रुपचं स्ट्रक्चर कसं आहे, CH2 डबल बॉन्ड CH. मग याच्यावरून व्हिनायलिक हलाइड्स लक्षात ठेवता येईल. मग हे जे एक्झाम्पल आहे ते विनायलिक हलाइड्स आहे. इन विनायलिक हलाइड यू कॅन सी CH2 डबल बॉन्ड CHX. या एक्झाम्पलमध्ये हॅलोजन ॲटम इज कनेक्टेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. द sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम कसं ओळखायचं, कार्बन ॲटम विच इज कनेक्टेड टू 3 अदर कार्बन ॲटम्स. बघा sp2 म्हणजे इथे बेरीज किती होते, 3 होते. सो 3 अदर कार्बन ॲटम्सला कनेक्टेड आहे. कसं बघा, इथे हॅलोजनला कनेक्टेड आहे, एक हायड्रोजनला कनेक्टेड आहे 2, आणि इथे डबल बॉन्ड आहे म्हणजे इकडे हा कार्बनला कनेक्टेड. म्हणजे हॅलोजन ॲटम जर sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला कनेक्टेड असेल इन ॲलिफॅटिक चेन म्हणजे ओपन चेन कंपाऊंडमध्ये, तर त्याला काय म्हणायचं, व्हिनायलिक हलाइड. तर इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि याला हॅलोजन ॲटम कनेक्टेड आहे, सो इट इज ऑल्सो कॉल्ड हॅलो अल्किन. ओके. म्हणजे काय, इन ॲलिफॅटिक कंपाऊंड इफ हॅलोजन ॲटम इज कनेक्टेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, then it is called vinylic halide or haloalkene. ओके. इथे दुसरे एक्झाम्पल दिले. इथे पण एक्स हा या कार्बनला कनेक्टेड आहे आणि हा कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. त्यानंतर हॅलो अल्काईन. अल्काईन म्हणजे इथे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असायला पाहिजे. इथे थर्ड एक्झाम्पलमध्ये बघा, एक्स इज अटॅच्ड टू कार्बन ॲटम विच इज अ पार्ट ऑफ कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड.
आता इथे एक्स ज्या कार्बनला कनेक्टेड आहे तो कुठल्या टाईपचा आहे ना, sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. sp म्हणजे बघा एस आणि पी दोन झाले, म्हणजे हा कार्बन फक्त अदर टू ॲटम्सलाच कनेक्टेड आहे. इकडे हॅलोजनला आहे आणि लेफ्ट साईडला कार्बनला कनेक्टेड आहे. म्हणजे हॅलो अल्काईन कधी म्हणायचं, वेन हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. ओके, when halogen atom is bonded to sp hybridized carbon atom, it is called haloalkyne. म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला डायरेक्ट हॅलोजन कनेक्टेड असेल तर इट इज कॉल्ड हॅलोअल्काईन. देन अरिल हलाइड्स और हॅलोअरिन्स. In aryl halides, halogen atom is directly attached to sp2 hybridized carbon atom of aromatic ring. आता इथे बेन्झीन रिंग दिलेले आहे आणि याला एक्स हॅलोजन ॲटम कनेक्टेड आहे. तर बेन्झीन रिंगमधले हे जे कार्बन ॲटम्स आहेत ते sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम येतात, कारण ईच कार्बन इज कनेक्टेड टू अदर 3 ॲटम्स. बघा इथे हा कार्बन ॲटम आहे तो दुसऱ्या 3 ॲटम्सलाच कनेक्टेड आहे. म्हणजे इकडे हॅलोजनला आहे, इकडे कार्बन आणि इकडे कार्बन आणि इथे हॅलोजनला कनेक्टेड आहे आणि इकडे कार्बनला कनेक्टेड आहे. म्हणून हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम होणार. इफ हॅलोजन ॲटम इज कनेक्टेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ ॲरोमॅटिक रिंग, देन इट इज कॉल्ड अरिल हलाइड और हॅलोअरिन. इथे दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. देन नोमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स. आता इथे नोमेनक्लेचरमध्ये आपल्याला माहिती आहे देअर आर 2 मेथड्स ऑफ गिविंग नेम्स टू ऑर्गॅनिक कंपाउंड. वन इज कॉमन सिस्टीम अँड अनदर इज IUPAC सिस्टीम. तर अल्किल हलाइड्समध्ये कॉमन सिस्टीमप्रमाणे नेम देताना कसं देतात, फर्स्ट ऑफ ऑल द नेम ऑफ अल्किल ग्रुप इज रिटन and then it is followed by word halide. The common names of alkyl halides are derived by naming the alkyl group followed by the name of halogen as halide. And in IUPAC system, alkyl halides are named as haloalkanes. Haloalkanes म्हणजे काय, alkyl halides are considered as the halogen derivative of alkane. Okay. इथे फॉर एक्झाम्पल बघा या टेबलमध्ये अगदी सुरुवातीला एक कंपाऊंडचे स्ट्रक्चर्स लिहिले. देन दुसरा कॉलम आहे तो कॉमन नेम्स अँड थर्ड कॉलम रिप्रेझेंट्स IUPAC नेम्स. तर पहिलं एक्झाम्पल आहे CH3CH2Br. इथे अल्किल ग्रुप कुठला आहे, CH3CH2. अल्किल ग्रुपचं नाव काय, इथिल ग्रुप, आणि त्याला हॅलोजन कनेक्टेड आहे. म्हणून इथं नेम लिहिताना आधी अल्किल ग्रुपचं नेम लिहायचं फॉलोड बाय वर्ड हालाइड. ते इथे ब्रोमिन आहे म्हणून ब्रोमाइड असं लिहिलं आहे. सो इट्स कॉमन नेम बिकम्स इथिल ब्रोमाइड. देन सेकंड एक्झाम्पल. इथे सेकंड एक्झाम्पलमध्ये इथं जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिला आहे तो कंडेन्स्ड फॉर्ममध्ये दिला आहे. तो तुम्हाला एक्सपांड करून लिहायला पाहिजे. म्हणजे कसं हवं, हे CH3CHCl असं टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे. ते एक्सपांड केल्यावर कसं येणार, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl सिंगल बॉन्ड CH. आता या ठिकाणी हा जो ग्रुप आहे मी ज्याला असा दाखवलेले बॉर्डर, तर हा ग्रुप कुठल्या टाईपचा आहे, आयसोप्रोपिल ग्रुप किंवा आयसोप्रोपाईल ग्रुप. मग आयसोप्रोपाईल ग्रुप हा डायरेक्ट क्लोरीनला कनेक्टेड आहे, म्हणून याचं कॉमन नेम काय होणार, आयसोप्रोपाईल क्लोराईड. ओके. हे नेक्स्ट एक्झाम्पल पण इथे स्ट्रक्चरल फॉर्म्युला कंडेन्स्ड फॉर्ममध्ये दिला आहे. तो आपण याप्रमाणे एक्सपांड करून लिहू शकतो. तिथे बघा CH3 ट्वाईस CH2Br असं दिलं आहे. मग हे असं लिहायचं, हा जो CH याला हे 2 CH3 कनेक्टेड आहे.
देन CH2 सिंगल बॉन्ड Br असा. मग इथं सुद्धा जी बॉर्डर दाखवली आहे तो ग्रुप कुठला येतो? आयसोब्युटाइल ग्रुप. 4 कार्बन आहे त्यामुळे ब्युटाइल येते आणि दुसऱ्या कार्बनला एक CH3 ग्रुप आहे म्हणून आयसो हे प्रिफिक्स वापरायला पाहिजे. तो आयसोब्युटाइल ग्रुप आणि त्याला ब्रोमिन ॲटम कनेक्टेड आहे. सो इट्स कॉमन नेम बिकम्स आयसोब्युटाइल ब्रोमाइड. ओके. देन पुढे पण एक कंडेन्स्ड फॉर्म्युला दिला आहे. पुढे 2 जे एक्झाम्पल आहेत टेक्स्टबुकमध्ये तुम्ही बघितलं तर लक्षात येईल. ते पण कंडेन्स्ड फॉर्ममध्ये आहे. CH3 थ्राईस CBr ते एक्सपांड केलं आपण. तर ह्या कार्बनला एक ब्रोमिन आहे आणि इकडे थ्राईस म्हणजे हे 3 CH3 ग्रुप येणार. ओके. मग हा जो ब्रोमिन सोडून जो अल्किल ग्रुप दिसतो आहे त्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत त्यामुळे ब्युटाइल येणार इथे. आणि ज्याला ब्रोमिन कनेक्टेड आहे तो कार्बन अदर 3 कार्बन्सला कनेक्टेड आहे त्यामुळे टर्शरी असं येतं. तो टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड असं याचं कॉमन नेम होणार. देन पुढे एक कंपाऊंड असंच दिलेलं आहे CH3 थ्राईस CCH2Cl. हे आपण एक्सपांड केलं की त्याचं स्ट्रक्चर याप्रमाणे येणार. हे Cला इकडे CH2Cl आहे आणि 3 CH3 ग्रुप याप्रमाणे येणार. इथे जो आपण बॉर्डर दाखवलेली आहे आता या ग्रुपमध्ये टोटल 5 कार्बन होणार त्यामुळं पेंटाईल होते इथे. आणि दुसऱ्या कार्बनला 2 CH3 ग्रुप आहेत त्यामुळे प्रिफिक्स निओ पाहिजे म्हणून याचं निओ पेंटिल ग्रुप असे नाव होते ग्रुप्स. आणि हा क्लोरीनला कनेक्टेड आहे त्यामुळे निओ पेंटिल क्लोराईड असं याचं कॉमन नेम होईल. ओके. आता आपण यांचे IUPAC नेम बघणार आहे. IUPAC नेम देताना जे अल्किल हलाइड दिलं आहे ते हॅलो अल्केन म्हणून कन्सिडर करायचं. म्हणजे अल्केनचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे ओरिजिनल कंपाऊंड अल्केन येणार आणि त्यातला हायड्रोजन इट इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन आयटम असं यायला पाहिजे. आता इथे बघा CH3 CH2Br म्हणजे याचं पेरेंट अल्केन कोण येणार? 2 कार्बन आहेत म्हणजे इथेन. म्हणजे इथे बेस नेम काय येणार? इथेन. आणि इथेनमधल्या हायड्रोजनऐवजी ब्रोमिन ॲटम आहे सो याचा IUPAC नेम ब्रोमो इथेन असं होणार. 2च कार्बन आहेत सो इट इज नॉट नेसेसरी टू नंबर द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू ब्रोमिन ॲटम. त्यामुळं 1,2 ब्रोमो वगैरे असं काय येणार नाही. डायरेक्ट ब्रोमो इथेन असंच येईल. त्यानंतर आयसोप्रोपिल क्लोराईडचं IUPAC नेम देताना आपण इथे स्ट्रक्चर एक्सपांड केलेलं आहे बघा. हे स्ट्रक्चर आहे त्याचं. आता इथे IUPAC नेम देताना कार्बन ॲटमला प्रॉपर नंबरिंग पाहिजे. इथे ज्या कार्बनला क्लोरीन कनेक्टेड आहे त्याला कमीत कमी नंबर यायला पाहिजे. आता इथे हा मधल्याच कार्बनला कनेक्टेड आहे त्यामुळे कोणीकडूनही नंबरिंग करा सेमच आहे. सो इफ आय नंबर फ्रॉम दिस साईड राईट साईडकडून नंबरिंग केलं 1 2 3 असे येईल. ओके. तर ही जी सिलेक्टेड चेन आहे याच्यामध्ये 3 कार्बन आहेत म्हणजे पेरेंट अल्केन कोण येणार? प्रोपेन. आणि दुसऱ्या कार्बनला क्लोरीन ॲटम कनेक्टेड आहे तो 2 क्लोरोप्रोपेन असं याचं IUPAC नेम इथे दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आयसोब्युटिल ब्रोमाइडमध्ये बघा आता इथे नंबरिंग देताना आपण हे अल्किल हॅलाइड्सना नंबरिंग देतो त्यामुळं हॅलोजन ॲटमला कमीत कमी नंबर यायला पाहिजे असं बघायचं. मग जर तुम्ही इकडून नंबरिंग केलं तर 1 2 3 मिथाईल ग्रुपला 2च नंबर येतो पण हॅलोजनला जास्त नंबर येतो. सो वी शुड स्टार्ट फ्रॉम राईट साईड. सो 1 2 3. ओके. हे करेक्ट नंबरिंग आहे. आता ब्रोमिनला 1 नंबर येतो सो 1 ब्रोमो. दुसऱ्या कार्बनला मिथाईल ग्रुप आहे तो 2 मिथाईल असे येणार. मग 1 ब्रोमो आणि 2 मिथाईल याच्यामध्ये अल्फाबेटिकली 1 ब्रोमो येणार अगोदर. तो लिहिताना असं लिहायचं 1 ब्रोमो अगोदर लिहायचं फॉलोड बाय 2 मिथाईल प्रोपेन. ओके.
217 प्रोपेन का, तर हे सिलेक्टेड चेनमध्ये लॉंगेस्ट ही चेन येणार, त्याच्यामध्ये 3च कार्बन आहेत, सो प्रोपेन येणार. आणि हा चौथा आहे तो साईड चेन म्हणून आहे, त्यामुळं 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन असं याचा IUPAC नेम आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे पण आपण इथे एक्सपांड केलेलं आहे. आता इथं IUPAC नेम देताना अशी चेन घेतली तर 2च कार्बन येतात, त्यामुळे अशी चेन सिलेक्ट करायला पाहिजे व्हर्टिकल. मग त्याला कसे नंबरिंग करा, सेमच येईल. आता इथे दुसऱ्या कार्बनला ब्रोमिन ॲटम आहे आणि इकडे मिथिल ग्रुप पण आहे, आणि सिलेक्टेड चेनमध्ये 3 कार्बन येतात, त्यामुळे बेस नेम प्रोपेन येणार. आणि हे 2 ब्रोमो 2 मिथाइल बघा, 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. त्यानंतर निओपिंटाइल क्लोराईड, याच्यामध्ये IUPAC नेम देताना बघा क्लोरीनला कमीत कमी नंबर यायला पाहिजे, त्यामुळे राईट साईडकडून नंबरिंग करायचं. ओके, सो 1 क्लोरो येणार, आणि दुसऱ्या कार्बनला 2 मिथाइल ग्रुप आहे, तो 2,2 डायमिथाइल असे येणार. आणि सिलेक्टेड चेनमध्ये 3च कार्बन आहे, सो प्रोपेन. मग 1 क्लोरो अगोदर लिहायला पाहिजे अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर. मग इथे काय ना बघा 1 क्लोरो 2,2 डायमिथाइल प्रोपेन. त्याचे जनरल रूल आहे ते तुम्हाला 11th झालेले आहेत. तर 1 हा नंबर नंतर क्लोरो लिहितो म्हणून इथे डॅश द्यायचं, 1 डॅश क्लोरो डॅश 2, 2 2 वेळा आले म्हणून इथे कॉमा डॅश डायमिथाइल प्रोपेन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल्स बघा, CH2 डबल बॉन्ड CHCl. आता इथे मगाशी पण आपण बघितलं CH2 डबल बॉन्ड CH, या ग्रुपचं कॉमन नेम काय, व्हिनिल ग्रुप असं, आणि हा डायरेक्ट क्लोरीनला कनेक्टेड आहे, म्हणून याचं कॉमन नेम काय होणार, व्हिनाइल क्लोराईड. ओके, पण याला IUPAC नेम देताना इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असल्यामुळे याचा बेस कंपाऊंड आहे तो अल्किन येईल, अल्किन. आणि इथे 2 कार्बन आहेत म्हणून बेस कंपाऊंड किंवा ओरिजिनल कंपाऊंड कुठलं आहे ना, इथिन. आणि मग क्लोरीनला आपण इकडून नंबरिंग केलं तरी चालेल किंवा नाही नंबरिंग केलं तरी चालेल, 2च कार्बन ॲटम आहे, पण इथे दिल्याप्रमाणे इकडून नंबरिंग केलं तर 1 क्लोरो इथिन असं याचं IUPAC नेम आहे. त्याच्यानंतर पुढे बघा CH2 डबल बॉन्ड CH, याला जर CH2 कनेक्टेड असेल तर त्याला अलाइल ग्रुप म्हणायचं. तो CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2, this is allyl group and which is connected to bromine atom, so it is called allyl bromide. Okay, here to give IUPAC name, this compound is considered as the derivative of alkene compound, कारण इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. मग 1 2 3 कार्बन ॲटम आहेत आणि डबल बॉन्ड आहे, तो बेस नेम विल बी प्रोपिन. ओके, आता इथे अल्किन हा बेस कंपाऊंड असल्यामुळं नंबरिंग करताना डबल बॉन्डला लोएस्ट नंबर यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला इकडून नंबरिंग करायला पाहिजे लेफ्ट साईडकडून. तो 1 2 3 ब्रोमिनला 3 नंबर येतो, तो 3 ब्रोमो प्रोपिन असे येणार. त्याच्यानंतर पुढे CH2 ट्रिपल बॉन्ड CCl. आता इथे Cl नसेल, त्याच्याऐवजी हायड्रोजन असेल तर कंपाऊंड काय होणार, CH डबल बॉन्ड CH. CH डबल बॉन्ड CH म्हणजे काय, ॲसिटिलिन. तर इथे ॲसिटिलिन हे याचं ओरिजिनल कॉमन नेम कन्सिडर केलं आहे, आणि त्यातनं हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन ॲटम, सो इट्स कॉमन नेम बिकम्स क्लोरो ॲसिटिलिन. ओके, अँड IUPAC नेम देताना काय करायचं, तर ट्रिपल बॉन्ड इथे असल्यामुळं आणि 2 कार्बन आहेत म्हणजे बेस कंपाऊंड काय येणार, इथाईन. आणि इथाईनमधला एक हायड्रोजन क्लोरीननं रिप्लेस झाला, सो क्लोरो इथाईन, क्लोरो इथाईन असं याचं IUPAC नेम आहे. नेक्स्ट
तर इथे बेन्झिन रिंगला CH2 कनेक्टेड आहे. ओके, मग आयोडीन ॲटम जर आपण थोडा वेळ बाजूला ठेवला तर CH2 कनेक्टेड टू बेन्झिन रिंग या ग्रुपला बेन्झाईल ग्रुप असं म्हणतात. याला काय म्हणायचं, बेन्झाईल ग्रुप. म्हणून याचं कॉमन नेम होणार बेन्झाईल आयोडाईड. ओके, बेन्झाईल आयोडाईड. आणि याला IUPAC नेम देताना CH4 हा याचा बेस कंपाऊंड कन्सिडर करायचं, कारण इथे एकच कार्बन ॲटम आहे CH2मध्ये. त्यामुळे याचं बेस कंपाऊंड काय येणार, मिथेन. पण मिथेन म्हणजे CH4 हा बेस कंपाऊंड कन्सिडर केला तर त्यातला एक हायड्रोजन हा या बेन्झिन रिंगनं रिप्लेस झालेला आहे. पण बेन्झिन रिंगमध्ये इथे C6H5 आहे, म्हणजे या ग्रुपचं नाव काय होणार, फिनाईल ग्रुप. आणि इकडं आयोडीन ॲटम आहे, म्हणजे मिथेनला 2 सबस्टिट्युएंट्स आहेत इथं. एक आयोडीन ॲटम आहे आणि दुसरा फिनाईल ग्रुप आहे. म्हणून आयोडो आणि फेनाईल असं लिहायला पाहिजे, पण अल्फाबेटिकली आयोडो अगोदर येणार, तो आयोडो फेनाईल मीथ. ओके, सेकंड एक्झाम्पलमध्ये आयोडीन आपण जर बाजूला ठेवला तर आणि इथे हायड्रोजन आहे असं कन्सिडर केलं तर मग बेस कंपाऊंड काय होणार, टोल्यून होणार. CH3 अटॅच आहे बेन्झिन रिंगला, तो टोल्यून होणार. आणि मग आपण आता आयोडीन इथे कन्सिडर केला तर आयोडीन हा कोणत्या कार्बनला कनेक्टेड आहे, ज्याला CH3 कनेक्टेड आहे बरोबर अपोजिट कार्बनला आयोडीन कनेक्टेड आहे, म्हणजे पॅरा पोझिशनला आहे. म्हणून P आयोडो टोल्यून असं याचं कॉमन नेम होणार. आपण कॉमन नेम देताना आर्थो, मेटा आणि पॅरामध्ये स्मॉल O, P आणि M हे आपण प्रिफिक्स वापरतो. आणि त्याच कंपाऊंड IUPAC नेम्स द्यायचं असेल तर आपण नंबर वापरतो 1, 2 असं. ओके, तो इथे पॅरा आयोडो टोल्यून हे याचं कॉमन नेम होईल. आणि IUPAC नेम देताना सुद्धा टोल्यून हेच बेस नेम कन्सिडर करायचं, पण इथे नंबरिंग करायला पाहिजे. सो टोल्यून हे बेस नेम असेल तर CH3ला फर्स्ट नंबर द्यायला पाहिजे. सो 1, 2, 3, 4. So iodine is connected to 4th कार्बन आयटम, 4 आयोडो टोल्यून असे ना. किंवा बेन्झिन हा जर बेस कंपाऊंड कन्सिडर केला तर इथे दुसरं नेम दिलेलं आहे. मग बेन्झिन हा बेस कंपाऊंड कन्सिडर केला तर हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असल्यामुळं आयोडीनला कमी नंबर द्यायचा किंवा अल्फाबेटिकली तो अगोदर येतो. सो 1, 2, 3, 4 म्हणजे 1 आयोडो 4 मिथाईल बेन्झिन असं याचं IUPAC नेम आहे. देन लास्ट स्ट्रक्चरमध्ये बेन्झिन रिंगला 2 सबस्टिट्युएंट्स आहेत, 2 क्लोरीन ॲटम आहेत आणि दोन्ही क्लोरीन ॲटम त्या कार्बनला कनेक्टेड आहे. दे आर अरेंज्ड अल्टरनेट टू इच अदर. ओके, त्याला हा अल्टरनेट आहे. अल्टरनेट पोझिशन असेल तर त्याला आपण मेटा पोझिशन म्हणतो. ओके, आणि मेटासाठी स्मॉल m हे प्रिफिक्स आहे. इथे याचा बेस कंपाऊंड आहे तो बेन्झिन आहे. सो M डायक्लोरोबेन्झिन असं याचं कॉमन नेम होईल. आणि IUPAC नेम देताना पण असंच कन्सिडर करायचं, बेन्झिन हाच बेस कंपाऊंड येणार, 2 क्लोरीन ॲटम आहेत त्यामुळं डायक्लोर असेच येणार. फक्त मेटा पोझिशनसाठी नंबरिंग करायला पाहिजे, म्हणजे यातलं कुठल्याही कार्बन ॲटमला म्हणजे ज्याला क्लोरीन कनेक्टेड आहे त्यातल्या कुठल्याही एका कार्बनला 1 नंबर द्या. सपोज आपण याला 1 नंबर दिला 1, 2, 3, तर 1, 3 पोझिशन येणार. तर 1, 3 डायक्लोरोबेन्झिन असं याचं कॉमन नेम होईल. ओके, थँक्यू.